हा प्रकाश महाजनांना आहे। आपण सत्ताधारी शिवसेनेचे प्रवक्ते या नात्याने इथं आहात, त्यामुळे नेमका मराठी सक्तीचा हा निर्णय म्हणजे काय आणि त्या निर्णयाला तुमच्याच पक्षातून शिवसेनेतून विरोध होतोय आणि ते देखील एक माजी खासदार संजय निरुपम करतायत। तर या दोन गोष्टींकडे बघायचं कसं? हे पहा, सक्ती वगैरे काही नाही। या राज्यात तुम्ही राहता, या राज्यात तुम्ही व्यवसाय करता, मग त्या राज्याची भाषा तुम्हाला आली पाहिजे। कारण हे जे रिक्षा आणि टॅक्सी चालकाच्या संबंधात आहे, तिथं त्यांच्याशी जो प्रवासी वर्ग आहे त्यांच्याशी त्यांना नीट संवाद साधता आला पाहिजे, त्यांना पत्ता सांगितला तर त्यांना कळालं पाहिजे। ही साधी गोष्ट आहे। आणि जर महाराष्ट्रात जर मराठी भाषा येत नसेल आणि मराठी भाषेची सक्ती करायची नसेल तर कुठं तामिळनाडूमध्ये जाऊन करायची काय आम्ही? त्याच्यामुळं परिवहन मंत्री श्री प्रताप नाईकनं अत्यंत क्रांतिकारक निर्णय घेतलेला आहे। याच्यात कुणीही राजकारण आणू नये। आम्हाला काही रिक्षा चालक किंवा परप्रांतीयाला MA-BAच्या मराठीच्या पेपरला बसवायचं नाही। त्यांना व्यवहार्य मराठी भाषा आली पाहिजे। त्यांना उद्या ट्रॅफिक पोलिसनं अडवलं दंड केला तर त्याला ती पावती वाचता आली पाहिजे, त्यांना पत्ता कळाला पाहिजे। एखाद्या कॉलनीत गेल्यावर ते घर कुठलं आहे, कोणत्या क्रमांकाची गल्ली आहे हे समजलं पाहिजे। एवढ्यासाठी मराठी त्यांना आली पाहिजे। आणि गेली 15-20 वर्ष तुम्ही महाराष्ट्रात आहात आणि तुम्हाला मराठी येत नाही, हे काही बरोबर नाही आहे। आणि मला असं वाटतं की कुठंतरी संजय निरुपम यांनी जाहीर हे केल्यापेक्षा पक्षाचे नेते माननीय एकनाथजी शिंदेला भेटून त्यांनी काहीतरी बोलायला पाहिजे होतं, पण त्यांनी आपला जाहीर वक्तव्य केलं ते काही बरोबर नाही। कारण सरनाईकाने जो निर्णय घेतलेला आहे तो पक्षाचा निर्णय आहे, सरकारचा निर्णय आहे। त्याच्यामुळे याच्यावर कोणावर जबरदस्ती किंवा कोणाला त्रास देण्यासाठी म्हणून हा निर्णय नाहीच आहे। आपल्यासोबत गुणरत्न सदावर्ते आहेत, कायद्याचा अभ्यास आहे त्यांचा। पण सदावर्ते, ज्या पद्धतीनं प्रकाश महाजनांनी त्यांच्या निर्णयाची बाजू मांडली आहे, सरकारच्या निर्णयाची बाजू मांडली आहे, त्यात तुम्हाला नेमकं काय चुकीचं दिसतंय? एक मला वाटतंय की देर दुरुस्त, काही मिनिटापूर्वी काही म्हणजे एखाद्या तासापूर्वी